आज माझा उपवास आहे। मी माझ्यासाठी शाबूची खिचडी बनवणार आहे आणि अर्जुनसाठी मी लेमन राईस बनवत आहे। त्याला भूक लागेल त्यामुळे त्याचंच आधी बनवायला घेतलं। आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे, हे यूट्यूब चॅनल मी थोड्या दिवसापूर्वीच ओपन केलं आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथं माझं लेमन राईस झालेला आहे। काल रात्रीच मी शाबू भिजत घातला होता। खूप छान भिजला आहे शाबू, म्हणजे तसं चिकट झाला नाही आहे, मस्त जास्त पाणी वगैरे राहिलं नाही, सुट्टा सुट्टा झाला आहे। आधीच मी बटाटे बारीक असं कापून घेतलं होतं आणि शेंगदाण्याचं कूट ही कालच करून ठेवलं, कारण ह्या सगळ्यामध्ये ते करणं म्हटलं तर अजून एक काम जास्त वाढतं। आणि इथं माझी शाबूची खिचडी ही झालेली आहे। देवाला मला नैवेद्य दाखवायचा आहे, दिवा लावला देवाला आणि नैवेद्यामध्ये मी जी खिचडी बनवली ते आणि मी थोडेसे फ्रूट्स मी ठेवलेत आणि मी माझ्यासाठी फक्त खिचडीच बनवली आहे, बाकी काही नाही बनवलं। तर मी नैवेद्यात असा दाखवला आहे आणि मग थोडंसं घरचं पण काम होतं आणि त्यानंतर आम्हाला मंदिरातही जायचं होतं, तर मी घरचं काम थोडंसं आवरून घेतलं आणि मी साडीच घातले होते, तर मग मी रेडीच होते म्हटलं तर मंदिरामध्ये जायला। मंदिरात आलो आम्ही आणि महादेव पार्वती देवींचं दर्शन घेतलं। खूप मन प्रसन्न झालं आणि खूप छान असं सजवलेलं मंदिर आणि मंदिरही खूप छान होतं। इथं बघा, हे गाभाऱ्याच्या बाहेरचं आहे, किती मस्त मूर्ती आहे ही शिवाची। मंदिराच्या आतमधूनही खूप छान फुलांचं असं सजावट केली होती आणि बाहेरूनही असं डेकोरेशन केलं होतं थोडंसं। आणि नंदी बैलसुद्धा आले होते, तर त्यांचंही दर्शन झालं खूप दिवसांनी। अशी झाली माझी महाशिवरात्री। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा।